मुंबईतील बाळासाहेब भवन येथे शिवसेना गृहसंकुल विभाग महाराष्ट्र राज्याचे समन्वयक हेमंत खंडेकर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा आणि जल्लोषात साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी हेमंत खंडेकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी भक्तिताई भोसले, विलेपार्ले विभाग प्रमुख, महिला आघाडी राजेश्वरी मेलविल, उपसमन्वयक शिवसेना हाऊसिंग सेल महाराष्ट्र शेखर सुब्रमण्यम, मुंबई समन्वयक शिवसेना हाऊसिंग सेल तसेच गीतांजली ननावरे, समन्वयक वर्सोवा विधानसभा महिला आघाडी यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी हेमंत खंडेकर यांना निरोगी दीर्घायुष्य आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला। यावेळी महाराष्ट्र न्यूज 9चे मुख्य संपादक नागेश कळसगौंडे यांच्याशी संवाद साधला। पाहुयात काय म्हणाले शिवसेना गृहसंकुल विभागाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक हेमंत खंडेकर। बाळासाहेब भवनमध्ये वाढदिवस साजरा होणं म्हणजे खूप भाग्याचं हे आहे। आज आमच्या खांडेकर साहेबांचा इथे वाढदिवस साजरा होते। गृहसंकुल विभागाचे ते आमचे अध्यक्ष आहेत आणि सर्वांचे लाडके आहेत। मी गेल्याही वर्षी होते त्यांच्या वाढदिवसाला, आजही, आणि खूप चांगलं काम करतात ते। आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या आधिपत्याखाली ते चांगलं काम करतात। मला खूप अभिमान आहे त्यांचा। बऱ्याच इमारती, बऱ्याच लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे। त्यामुळे त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला इथे आलेली आहे। त्यांना मी शुभेच्छा देते, इतकंच बोलते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। या पद्धतीची गर्दी पाहते काय गर्दी ही आज कमीच वाटते तुम्हाला? खूप गर्दी असते नेहमी। ते जेव्हा इथे बसतात त्यांचे 2 वार असतात। मी प्रत्येक वाराला इकडे आलेली आहे आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे, खरोखर छान आहे आणि ते सगळ्यांना न्याय मिळवून देतात, एवढंच मी सांगते। आणि सगळ्यांनी याचा फायदा घ्या। ज्यांच्या इमारतीचे काही प्रॉब्लेम असतील, काही विषय असतील, ते इकडे आपल्या बाळासाहेब भवनमध्ये घेऊन या। ते मला वाटते गुरुवार आणि शनिवार बसतात ना सर? मंगळवार आणि गुरुवार 2 दिवस आणि शुक्रवार, या 3 दिवशी या तुम्ही। आपले जे काही प्रश्न असतील ते इथे मांडा, इथे तुम्हाला न्याय नक्कीच मिळेल। आणि खांडेकर सर खूप चांगलं काम करतायत, एवढं मी सांगते। क्या बताएंगे खंडेकर जी का जो बर्थडे यहाँ पे सेलिब्रेशन हो रहा है, क्या नहीं, ये बहुत सम्मान की बात है कि बाला साहेब भवन में साहब का बर्थडे सेलिब्रेट हो रहा है। और हमारे लिए, जैसे हमारे सीनियर, हमारे साहब, हमारे गुरु बहुत इज्जत करते हैं इनकी, और इनकी वजह से आज हम इस प्लेटफॉर्म पे है, यहाँ पे जो हमको सेवा का अवसर मिलता है। और खांडेकर साहब से बहुत सीखे। आज जो भी उन्होंने गढ़ कर बनाया है, तो आज सब क्या बोलते हैं, ये मेरा एक उनको धन्यवाद देने का भी मौका है, अवसर है। मैं उनको धन्यवाद भी देना चाहूँगी कि उन्होंने इतना अच्छा प्लेटफॉर्म दिया, इतना अच्छी तरह से हैंडल करते हैं हाउसिंग के जितने भी मैटर्स है, जो प्रॉब्लम्स उनके पास लोग लेकर आते हैं, इतने त्रस्त होते हैं, इतने दुखी होते हैं, लेकिन यहाँ आके साहब उनको उसका सोल्यूशन देते हैं, निवारण देते हैं। तो उनके साथ बैठ के काम करने का ये मेरे लिए भी एक बहुत बड़े सम्मान की बात है। और आज उनका जन्मदिन हम मना रहे हैं, हम पिछले साल भी यही मनाए। ये और भी हमारे लिए बड़ी बात है, क्योंकि इस दिन हमारे सारे लोग, सर को चाहने वाले, सर से मदद लिए हुए लोग, और सभी सर को प्यार करने वाले लोग, सभी लोग यहाँ पे आते हैं उनको बधाई देने के लिए। तो इट बहुत खुशी की बात है। इट्स वेरी वेरी हैप्पी मोमेंट फॉर ऑल ऑफ अस। थैंक यू। क्या बताएंगे किस तरीके से उत्साह है? देखो, ये क्या है, फर्स्ट ऑफ ऑल मैं ये बोलूँगा सभी को जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। अभी ये गृह संकुल विभाग जो सर हैंडल कर रहे हैं, पूरा महाराष्ट्र का कोऑर्डिनेटर है, तो इनके नेतृत्व में जो भी टीम यहाँ पे काम कर रही है ऑल ओवर बॉम्बे में और महाराष्ट्र के अंदर, जो भी सोसाइटीज़ के इश्यूज़ है, स्लम के प्रॉब्लम्स है, ये सब चीज़ों को लेके यहाँ पे एक दरबार होता है। एवरी ट्यूसडे को और फ्राइडे को, एवरी वीक में 2 बार होता है। तो लोग मुंबई के हर कोने कोने से यहाँ पे आते हैं और कुछ भी प्रॉब्लम्स है वो सर के सामने रखते हैं। तो यहाँ से वो प्रॉब्लम सॉल्व करते हैं। और बहुत सारे लोगों का स्लम इश्यूज़ हो, झोपड़पट्टी का इश्यूज़ रहेगा, या सोसाइटीज़ का मैटर्स है, डिस्प्यूट्स है, कुछ बहुत सारा विषयज़ है, वो सब यहाँ से सॉल्व होता है। और सर उनको बहुत सारा सपोर्ट करते हैं, इसीलिए इतने लोग यहाँ पे जमा हैं। आपका अनुभव कैसा रहा? लगभग पिछले 8 महीने से आप मुंबई की जगह पर आपके पास कैसा अनुभव है आपका?
अभी जब साहब ने मुझे मुंबई का कोऑर्डिनेटर दिया था SRA का, उसके बाद से उनके साथ मैं बहुत अच्छे कोऑर्डिनेट करके काम कर रहा हूँ, तो मेरे को कहीं भी दिक्कत नहीं हो रहा है काम करने में, कुछ कोऑर्डिनेशन में, कभी SRA में, कभी माडा में, कभी MMRDA में कुछ दिक्कत है, कभी कॉल किया, साहब ने कॉल उठा रहे, सजेशन दे रहे कि भाई ये करो, पेपर वर्क में हर एक इश्यूज़ में मेरे को एक अच्छा एक कोऑर्डिनेट मिल रहा है, कोऑर्डिनेशन मिल रहा है और अच्छा अपना टीम भी बन रहा है। किस तरीके की अपेक्षा है, क्योंकि सरकार आपके पास अभी है, दोनों भी मतलब मुंबई महानगर पालिका में भी सत्ता आपकी है, महाराष्ट्र में भी सरकार है, अभी अपेक्षा क्या है? अभी देखो सेंट्रल में भी NDA में सरकार हम लोग साथ में और स्टेट में भी है और इवन अभी मुंबई कॉरपोरेशन में भी अपना सत्ता का मेयर है और हमारा डिप्टी मेयर है, राइट। तो हमको कैसा कहीं कहीं जगह पे BMC में कहीं जगह पे हम लोग को एक किधर जिधर काम होना है डिपार्टमेंट वाइज हाई लेवल में, तो वहाँ पे अपन को एक सपोर्ट की ज़रूरत है। तो मैं खांडेकर साहब से मैं यही रिक्वेस्ट करूँगा, आपका जो भी गृह संकुल का विभाग है, जो सोसाइटी सेल है, उनके थ्रू हमको एक मजबूत ताकत दे, ताकि हम जैसे वार्ड ऑफिसर हो गया, डिप्टी कमिश्नर हो गया, उनसे जब हम मुलाकात करते हैं कहीं कि हमारा दिक्कत होता है, तो मैं उनसे ये रिक्वेस्ट करूँगा कि इवन दो अपना सत्ता होते हुए भी BMC में कहीं भी अपना काम नहीं हो पाता है बिकॉज ऑफ कोऑर्डिनेशन, बिकॉज ऑफ ऐसा कोई चीज़ दिक्कत हो रहा है, तो उसमें मैं खांडेकर साहब से यही रिक्वेस्ट करूँगा आपके माध्यम से कि अब उसमें हमको एक सपोर्ट करें। काय सांगा वाढदिवसाच्या शुभेच्छा खांडेकर साहेबांच्या वाढदिवसासाठी बाळासाहेब भवनमध्ये आहोत. हा, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे जमा झालो आहोत. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कसा अनुभव होता, कारण बाळासाहेब खूप छान अनुभव होता. नमस्कार, मी नागेश कसगोंडे, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सध्या मी आहे बाळासाहेब भवन येथे आणि या बाळासाहेब भवनमध्ये आज गृहसंकुल विभागाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक हेमंत खांडेकर यांचा वाढदिवस आणि यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. माझ्यासोबत स्वतः हेमंत खांडेकर जे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, काय सांगाल, बाळासाहेब भवनमध्ये वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य आणि पुण्य तुम्हाला मिळते, काय सांगाल, काय प्रतिक्रिया? हे सगळी पुण्याई जी आहे ही सन्माननीय आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्याचबरोबर आमचे नेते आणि ते स्वतःला कार्यकर्ते समजतात आणि कार्यकर्त्यासारखं प्रेमसुद्धा करतात. सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आशीर्वादाने आज आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म काम करायला मिळालं आहे, तेच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आणि त्यांच्या माध्यमातून आज हाऊसिंग सेक्टरमध्ये आम्ही जे पण लोकांचे तक्रार आहेत आणि प्रॉब्लेम्स आहेत सोसायटीमध्ये, छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात किंवा मोठे असतात, SRAचे असतात, म्हाडाचे आहेत, असे बरेच प्रॉब्लेम जे आहेत ते आम्ही त्यांच्या माध्यमातून, शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आम्ही बाळासाहेब भवनमधून त्याचं निवारण करत असतो. ते मला कुठेतरी असं वाटतं की त्या निमित्ताने मला हे मी भाग्यवान समजतो की साहेबांनी एवढी मोठं जहाज, एवढं मोठं महाराष्ट्राचं सगळं त्यांनी अंगावरती घेऊन आणि कुठेतरी आपला हातभार लागावा, लोकांची मदत व्हावी, त्या माध्यमातून मी काम करत असतो. आणि त्याच माध्यमातून काम करता करता माझी कार्यकर्त्यांची एक मोठी टीम, जसं शेखर साहेब आहेत, राजेश्वरी ताई आहेत, असे बरेच आमचे जे कार्यकर्ते आहेत, देसाई साहेब आहेत, तुषार साहेब आहेत, हे सगळे लोक जे कार्यकर्ते आहेत, हे कार्यकर्ते आमच्याबरोबर जुळलेत. आणि आज आमचा एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये बांधणी झाली, पक्षाची बांधणी झाली, ते खरंच हे संपूर्ण श्रेय सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना जातं, दुसरं कोणालाही जात नाही. नुकतंच ऑपरेशन टायगर 2.0 सक्सेसफुल झालं. वाटतं दुग्ध शर्करा योग आहे. नुकतंच 6 खासदार पुन्हा, कारण ज्यावेळेला शिवसेनेचं नाव दिलं, बाळासाहेबांची शिवसेना असं नाव निवडलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी, आणि त्यांच्याच शिवसेनेत पुन्हा खासदार आले असं म्हणतात, काय सांगा? खरं म्हणजे मी तुम्हाला सांगू, हे कुठे ना कुठेतरी लोकांची खंत आहे. जे पदाधिकारी एवढ्या मोठ्या संख्येने शिंदेसाहेबांना जुळत आहेत, शिवसेनेमध्ये परत पुन्हा वापसी म्हणजे घर वापसी असं तर म्हणायला मला काय हरकत नाही. शिवसेना ही एकच आहे आणि ती शिवसेना बाळासाहेबांची, आणि बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदे आणि आमच्यासारखे कार्यकर्ते खूप चांगल्या पद्धतीने सांभाळतात. आणि ते पदाधिकारी असू दे किंवा नगरसेवक असू दे, विभाग प्रमुख असू दे, खासदार असू दे, आमदार असू दे, कोणी पदाधिकारी असू दे, हे सगळ्यांना ते कळतं आहे की तळमळीचे कार्यकर्ता एकनाथजी शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्याबरोबर मदत करायला, त्यांच्याबरोबर महाराष्ट्राच्या लोकांना कुठेतरी न्याय मिळावा म्हणून हे खासदार आणि आमदार आपल्या शिवसेनेमध्ये परत रिटर्न येत आहेत, असं मला खरोखर अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका पार पडल्या तुमच्या गृहसंकुल विभागाच्या माध्यमातून. उपमहापौरसुद्धा शिवसेनेला बसल्या. वाटतं गृहसंकुल विभागाचा कुठेतरी त्याच्यामध्ये खारीचा वाटा आहे मुंबईच्या मध्ये? 100% माझ्याकडे असे रिपोर्ट्स आहेत किंवा आम्ही ज्या मागच्या 2 वर्षापासून आम्ही इथे काम करतो आहे बाळासाहेब भवनमध्ये, तिथे
सोसायटीचे बरेच आम्ही समस्या सोडवल्यात आणि त्या इलेक्शनमध्ये काही लोकांनी आम्हाला सांगितले की आम्ही बरेच वर्ष झालो आहे वसईला शिफ्ट आहे, कोण नालासोपारा शिफ्ट आहे, कोण बोरवलीला शिफ्ट आहे. त्या लोकांनी आम्हाला फोन करून सांगितले की साहेब फक्त आणि फक्त हे शिंदेसाहेबांच्या न्यायामुळे आम्ही आमच्या मूळ ठिकाणी जाऊन शिवसेनेला वोटिंग केलेलं आहे. तर नक्कीच मुंबईमध्ये जे वोटिंग झालेली आहे शिवसेनेला ते कुठे ना कुठेतरी गृहसंकुलनाचा खारीचा वाटा आहे असं मला वाटतं आहे. नुकतीच मुंबईचे समन्वयक शेखर सुब्रमण्यम यांनी सुद्धा कुठेतरी आपल्याला पाठबळ मिळणं अपेक्षित मिळालं पाहिजे, कारण सत्ता आपली मुंबई महानगरपालिकेमध्ये, सत्ता आपली महाराष्ट्रात आहे, सत्ता आता केंद्रातसुद्धा आता आहे. तर वाटतं की अपेक्षा करणं आणि त्याच्यानंतर अपेक्षेला आपण कशा पद्धतीने नाही देऊ शकतो. 100% प्रत्येक कार्यकर्त्याची एक अपेक्षा असते की आम्हाला कुठे ना कुठेतरी त्या पोस्टला जरा पुढे जायला पाहिजे, आम्ही नगरसेवक व्हायला पाहिजे, आमदार व्हायला पाहिजे. आणि हे कुठे चुकीचं नाही आहे. जर तुम्ही त्या वर्गात आहात, त्या शाळेत आहात, तर ऑब्व्हियसली तुम्ही त्या एक्झाम देणार, एक्झाम पास होणार. कोणाला किती मार्क मिळतात हा विषय वेगळा आहे, पण ऑब्व्हियसली एक्झामसाठी सगळेच बसणार. तर आम्ही पण सगळे एक्झामसाठीच बसलो होतो. गेले 27 वर्षापासून मी शिवसेनेमध्ये काम करतो आहे. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, शिंदेसाहेब जेव्हा सभागृह नेते होते, नगरसेवक होते, तेव्हापासून मी शिंदेसाहेबांना त्यांच्याबरोबर जुळलेलो आहे आणि आजपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम करतो आहे. तर अपेक्षा असते, पण ठीक आहे, प्रत्येकाची गोष्ट असते. कोणाला ते लवकर साध्य होतं, कोणाला उशीर साध्य होतं, पण काहीतरी अपेक्षा घेऊन कधीच शिवसेनाच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही. हां, एवढं आहे की कुठे ना कुठेतरी त्याची आज ना उद्या भरणी होईल याची मला खात्री आहे. सर्वात शेवटचा प्रश्न, आज तुमचा वाढदिवसाच्या मतीने महाराष्ट्रातील तमाम म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि गृहसंपर्क विभागाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना काय शुभेच्छा संदेश देऊ शकता? ज्यांनी भेटून शुभेच्छा दिल्या, ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या, त्यांच्यासाठीचा काय तुमचा संदेश? असंच प्रेम माझ्यावरती राहावं, माझ्या कामावरती राहावं आणि ही ईश्वरचरणी प्रार्थना आहे. माझं काम जे आहे ते शिंदेसाहेबांनी कुठे ना कुठेतरी त्याची चीज करावी. कार्यकर्त्याची, सामान्य कार्यकर्त्याची अपेक्षा आहे की सिनियर जे आहेत, आता आमचे सिनियर शिंदेसाहेबच आहेत, तर त्यांनी कुठे ना कुठेतरी आमच्या कामाची जी मेहनत आम्ही घेतो आहे त्याचा आम्हाला एक काहीतरी बोलतात की शाबासकी आमच्या खांद्यावर द्यावी एवढीच अपेक्षा आहे. त्याच्या पलीकडे आमची काहीच अपेक्षा नाही. काम करतात गृहसंकुल विभागाचं महाराष्ट्र राज्याची जबाबदारी त्यांच्याकडे आणि अपेक्षा फक्त एकच की आमचे जे नेते आहेत त्यांनी फक्त शाबासकीची थाप आपल्या पाठीवर मारावी आणि महाराष्ट्राच्या तमाम गृहसंकुल विभागाचे कार्यकर्ते, पदाधिकारी शिवसेनेच्या वतीने सुद्धा धन्यवादांनी आभार मानलेत. आणि त्यासोबत आपला वाढदिवस शिवसेना भवनमध्ये याच्यापेक्षा अजून म्हणजे बाळासाहेब भवनमध्ये याच्यापेक्षा अजून मोठं काय असू शकतं. तुर्तास ते सांगतो मी नागेश कसगोंडे, महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.